सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही जी मोहीम आपण हाती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जे पावलं उचलत आहोत, त्या पावलाचा पुढचा टप्पा आज आपण कार्यान्वित करत आहोत. म्हणजे तो कार्यान्वित होता, पण त्याला वेगळ्या पद्धतीनं आपण कार्यान्वित करत आहोत. गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपण HRE ऑर्डर काढली, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीच्या बाबतीतली ऑर्डर काढली आणि त्याबद्दलचं इम्प्लिमेंटेशन अक्रॉस महाराष्ट्र चालू आहे. त्याच्यावरती कारवाई होते आहे. आता त्याच्या पुढचं आपल्या अन्नामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो असतो दूध, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. त्या बाबतीत मी स्टार्टिंगला आल्यानंतर महाराष्ट्रातले जे दूध उत्पादक आहेत, मिल्क प्रॉडक्टवाले जे आहेत, ते प्रोड्युसर्स आहेत, यांची एक मीटिंग याच ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपली परिस्थिती काय आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. कोणते रेग्युलेशन्स, रूल्स, स्टँडर्ड्स त्यांनी पाळायचे, कशा पद्धतीनं पाळायचे याबद्दलही त्यांना प्रेझेंटेशन करून जवळजवळ 1 तास त्याच्यामध्ये चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर बऱ्याच अंशी काही ज्या मोठ्या इस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेणं, त्यांचे जे व्हेंडर्स आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणं, यांचंही काम चालू केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं जाऊन आपल्याला थांबता येणार नाही. आपल्याला सर्वंकष जी इकोसिस्टम आहे, दूध प्रक्रियेमधली पूर्णपणे इकोसिस्टम, अगदी प्रोड्युसरपासून म्हणजे फ्रॉम फार्म टू प्लेट, म्हणजे कंझ्युमरच्या ताटात जाईपर्यंत फार्म टू प्लेट ह्या कन्सेप्टवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्या साखळीमधले सर्वजण जे आहेत त्यांनी हे जे स्टँडर्ड्स आहेत ते पाळणं, ते इम्प्लिमेंट करणं आणि त्या अनुषंगाने त्या मानांकनानुसार तो प्रॉडक्ट तयार करणं, स्टोअर करणं, ट्रान्सपोर्ट करणं, प्रोसेस करणं आणि विकणं, या सर्व गोष्टीवरती काम करावं लागणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण दुधातील भेसळ, कृत्रिम दूध आणि गंभीर अन्न सुरक्षा उल्लंघन जे आहेत दुधाच्या बाबतीत त्याच्याबद्दलच्या कॉम्प्रहेन्सिव्ह कंप्लायन्स ऑर्डर इश्यू केलेल्या आहेत. जसं हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीच्या बाबतीत केल्या होत्या, तसं मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्या बाबतीतले जे स्टँडर्ड्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, ते रेग्युलेशन्स सर्व साखळीमधले दूध उत्पादकापासून कंझ्युमरपर्यंत, फार्मपासून प्लेटपर्यंत हा जो कन्सेप्ट आहे इकोसिस्टमचा, त्या सर्व स्टेक होल्डर्समध्ये या पद्धतीने कॉम्प्रहेन्सिव्ह गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आपण इश्यू केलेल्या आहेत. त्या कंप्लायन्स गाईडलाईन आहेत. त्या कुणाला बंदी घालण्यासाठी नाही आहे, तर त्या कंप्लाय करण्यासाठी आहेत. त्या करण्यासाठी आपण हे आजचे आदेश जे आहेत ते आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. हे आदेश इश्यू करण्यापाठीमागं जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे दूध उत्पादकांना, म्हणजे अगदी कलेक्शन सेंटरपासून, बल्क मिल्क कूलरपासून ते कोल्ड चेन मेंटेनपर्यंत, ते प्रोसेसरपर्यंत, पॅकर्सपासून, ट्रान्सपोर्टरपासून सेलर्सपर्यंत यांना कोणते मानकाला नियम लागू आहेत. तर पहिला आता आहे ऑफकोर्स आपले जे रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंगचे ते रूल 2011चे लागू आहेत. त्याचबरोबर अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके ज्याला म्हणतो तो पण स्टँडर्ड्स आणि रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर दूषके, विषय व अवशेष हे जे आहेत 2011चे ते पण स्टँडर्ड्स लागू आहेत. विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध जे आहेत, प्रोहिबिटेड आयटम्सच्या बाबतीत रेग्युलेशन्स ते पण लागू आहेत. लेबलिंग आणि प्रदर्शन हे जे आहेत हे पण लागू आहेत. अन्न सुरक्षा मानके पॅकेजिंग विनियमन जे आहे 2018 ते पण लागू आहेत. त्याचबरोबर अन्नाचे सदृढीकरण ज्याला फॉर्टिफिकेशन जे म्हणतो हे पण रूल याच्यामध्ये लागू 2018चे. आणि जाहिरात आणि दावे हे पण रूल्स अँड रेग्युलेशन लागू आहेत. म्हणजे 8 प्रकारचे रेग्युलेशन्स फसाई ॲक्ट 2006च्या अंतर्गत जे आहेत आणि 2011चे रूल्स प्लस हे 8 प्रकारचे मिनिमम रेग्युलेशन्स हे प्रत्येक जणाला लागू आहेत. याचं पालन होणं अपेक्षित आहे. आता हे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हे कुणाकुणाला लागू आहे हा प्रश्न आपल्यासमोर आलेला असेल. तो सर्वात पहिला जो आहे, दूध संकलन केंद्र, कलेक्शन सेंटर्स जे असतात ते, किंवा बल्क मिल्क कूलर्स यांना लागू आहेत. दुसरं आहे दूध शीतकरण सेंटर्स, जे केंद्र आहेत, कूलिंग सेंटर ज्याला म्हणतो, तिथं आहेत. दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक ज्याच्यामध्ये पाश्चरायझेशन आपण करतो, प्रमाणीकरण करतो म्हणजे स्टँडर्डायझेशन, होमोजेनायझेशन जे करतो, निर्जंतुकीकरण करतो आणि त्याचबरोबर UHT
प्रकल्प ज्याला म्हणतात, म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंटवाले जे प्लांट असतात त्यांनासुद्धा हे मानकं, रेग्युलेशन्स, रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बंद बॉटल्स तयार करतो किंवा पॅकेट तयार करतो, ते पॅकर्स आणि फिलर्स यांना पण हे लागू आहेत. वितरक, वाहतूकदार आणि घाऊक विक्रेते यांना पण हे नियम लागू आहेत. किरकोळ विक्रेते, दूध बूथ्स, दूध विक्रेते व सुटे दूध विक्रेते यांना पण लागू आहेत. स्वयंचलित व बल्क दूध विक्री चालक यांना पाहिलं आहेत. ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन याच्यामध्ये असतात त्यांना. दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्सवाले, जसे की त्याचबरोबर पॅकिंग करणारे, ह्या दुधाच्या प्रॉडक्टच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत पॅकिंग करणारे विक्रेते, व यामध्ये पनीर असेल, चना असेल, खवा असेल, तूप असेल, लोणी असेल, क्रीम, दही, चीज, आईस्क्रीम, दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, फ्लेवर्ड मिल्क व इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ याचे उत्पादक यांना पण हे सर्व नियम लागू आहेत. या सर्वांनी या नियमांचं तंतोतंत पालन करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून हे परिपूर्ण दूध, सेफ मिल्क हे कंझ्युमरच्या प्लेटपर्यंत, घरापर्यंत जाईल. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्टरेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं सबस्टँडर्ड मिल्क ते असणार नाही. म्हणजेच सेफ असेल, अनसेफ किंवा सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड अशा प्रकारचं मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स हे कंझ्युमरपर्यंत आपल्याला देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी हे नियम लागू आहेत. आता थोडक्यात, कारण डिटेल ऑर्डर आहे, प्रेस नोट पण डिटेल देतो आहे मी, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो, कारण हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागेल. ते आपण प्रेस नोटमध्ये निश्चितच वाचाल हे मला अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे त्याची पब्लिसिटी कराल हे मला अपेक्षित आहे. पण थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये जसं ॲप्लिकॅबिलिटी सांगितली, त्याचप्रमाणे याच्या बाबतीत कर्तव्य व जबाबदाऱ्या ज्या आहेत, तर या FBO ज्या फूड बिझनेस ऑपरेटर ह्या सेक्टरमध्ये जे काम करतात त्याच्यामध्ये त्याचे हाताळणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणारे, प्रक्रिया करणे, साठवणे,